नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं विदर्भ सखीमध्ये। तुम्ही बघू शकता आपण सुंदर असा 3 ते 4 वर्षाच्या मुलीचा हा गरारा पॅटर्न शिवलेला आहे आणि हा ओढणीचा बनवलेला आहे आपण खालचा गरारा। तुम्ही बघू शकता दोन माझ्याजवळ सेम कलरच्या ओढण्या होत्या त्याच्यापासून मी बनवलेला आहे। किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि खालचा घेर सुद्धा बघू शकता किती सुंदर असा तयार झालेला आहे। चला तर जास्त वेळ न घालवता आपण बघूया। मी हे ओढण्या घेतलेल्या आहेत, दोन ओढण्या सेम कलरच्या होत्या आणि खालचा अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि वरचं टॉप घेतलेला आहे मी अर्धा मीटर। पन्ना मोठा होता याचा म्हणून मी अर्धा मीटरच आणलेला आहे आणि अर्धा मीटरच आपल्याला अस्तर लागणार आहे व्हाईट कलरमध्ये। चला तर आधी आता पॅन्ट कापून घेऊया। बघू शकता मी 2 फोल्ड टाकलेला आहे त्याच्या आणि असा कॉर्नर घेतलेला आहे जोडून आणि आपली कमर आहे 20, त्याच्यामुळे मी चौथा भाग करून 5 इंच घेतलेली आहे कमर, थोडासा गोल आकार देऊन। आणि उंची पाहिजे आपल्याला 23 इंच, तर अस्तर आपलं कमी असलं तरी चालेल, तर मी 18 इंच घेतलेला आहे अस्तर आणि क्रॉच पॉईंट घेतलेला आहे 9 आणि क्रॉच पॉईंट असा द्यायचा आहे आपल्याला थोडासा गोल आकारमध्ये, अम्ब्रेलामध्ये द्यायचा आहे आपण जसा पॅन्टचा आखलेला आहे तसा पद्धतीने आपल्याला हा आकार पण द्यायचा आहे। बघू शकता मी थोडासा गोल आकार दिलेला आहे 1.5 इंच आतमध्ये घेऊन। चला तर आपलं हे अस्तर तर कट झालेलं आहे, आता कटिंग करून घेऊया याची। आपल्याला अस्तर छोटं असलं तरी चालेल। अशा पद्धतीने आपले हे 2 पार्ट तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। याचे 2 पार्ट तयार करून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने। आता हे आपण नंतर जोडूया। आधी आता जो मेन फॅब्रिक आहे तिच्यावर टाकून आपण कटाई करून घेऊया त्याची। आणि जो आपल्याला इलास्टिक टाकायला बेल्ट लागणार आहे तो आधी मी कापून घेत आहे। 22 इंचावरती कापून घेतलेला आहे मी हा सरळ 2 इंचावर। आता जो मेन फॅब्रिक आहे मैत्रिणींनो, ह्या आपल्या 2 ओढण्या आहे, तर आपण एक पार्ट आरामशीर एका ओढणीमध्ये कापू शकतो। तुम्ही बघू शकता आता मी हा 2 फोल्डमध्ये टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने अस्तर थोडंसं तिरप्यात टाकून हा आपला जो राहिलेला आहे हा एक्स्ट्रा पार्ट आहे आणि याचा क्रॉच पॉईंट मी कापून घेतलेला आहे आणि बाकीचा जो मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तो आपला एक्स्ट्राचा कापड आहे। आपण त्याला प्लेट पाडून बरोबर अस्तरच्या मापानं घेऊन घेऊया। अशा पद्धतीने थोडासा तिरपा आकार घेऊन मी कापून घेतलेला आहे। जास्तीत जास्त आपल्याला घेर पाहिजे त्याला, त्याच्यामुळे मी जास्त घेरासाठी वापरलेला आहे, कारण ओढणी सॉफ्ट असल्यामुळे याचा जास्तच घेर चांगला वाटणार, कमी घेर चांगला नाही वाटणार सॉफ्ट असल्यामुळे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेलं आहे आणि एका ओढणीला आपल्या थोडासा जॉईंट लागणार आहे, त्याच्यामुळे तो पार्ट मी बाजूला ठेवला। तुम्हाला आधी जो व्यवस्थित कापलेला आहे तोच दाखवलेला आहे। चला तर वरचा पार्ट कापून घेऊया। आपल्याला आता तयार 17 इंच पाहिजे, तर मी 18 इंच घेतलेला आहे याच्यावर माप, पूर्ण लांबी आणि रुंदी घेतलेली आहे 7.5 वर रुंदी घेतलेली आहे आणि आपण मध्य काढून कट पॉईंट देऊया। आपण कट पॉईंट दिलेला आहे आणि आता गळ्याची लांबी घेतलेली आहे मी 3 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 2 इंच। आपण मागून चेन लावत आहे त्याच्यामुळे 2च इंच घेतलेली आहे मी आणि शोल्डर घेतलेला आहे 2 इंच आणि शोल्डरची लांबी घेतलेली आहे 4 इंच। आर्महोलचा शेप दिलेला आहे मी, दोन्ही साईडने आपल्याला सारखंच द्यायचं आहे, त्याला स्लीव्ज नाही लावायचे त्याच्यामुळे सारखा घेतला तरी चालेल आर्महोल। बघू शकता कट पॉईंटच्या अर्ध्यात घेतलेला आहे मी माप आणि त्याच्यामध्ये असा गोल आकार करून घेतलेला आहे थोडासा। अशा पद्धतीने आपण हे कापून घेऊया। कट पॉईंट दिलेला आहे थोडासा कट मारून आणि आपल्याला गळा कॅनव्हासवर टाकायचा आहे, त्याच्यामुळे आता कट नाही करू सध्या आपण, फक्त आपण आपल्याला समजायसाठी आपण आखून घेतला होता। आता जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर हे आपला कापड कमी असल्यामुळे आपल्याला खूप व्यवस्थितपणे कापावं लागेल। हे आधी मी वरच्या साईडने कापून घेतला। खूप सुंदर आहे मैत्रिणींनो, हा कापड खूप छान दिसते लहान मुलींना। बघू शकता आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत। अर्ध्या मीटरमध्ये बरोबर या मापाचे 2 पार्ट रेडी झालेले आहेत।
कारण आपल्याला स्लीव्ज नाही लावायचे, त्याच्यामुळे काहीच उरलेला नाही आहे आपला कापड. आणि सर्व आपण अस्तरला आधी जॉईंट करून घेऊया. आपण आतमधलं अस्तर थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, कारण शॉर्ट पण छान दिसते अस्तर. अशा पद्धतीने मी शिवून कापून घेतलेला आहे कॅनव्हासवर. तशाच पद्धतीने आपले जे मी माप सांगितले दोन्ही पण गळा कापून घेतलेला आहे मी गोलाकारामध्येच. आणि जसं आपण कॅनव्हास आधी शिवून घेतो कापडवर, तशाच पद्धतीने मी आधी हे शिवून घेतलेलं आहे. आणि नंतर मध्य काढून छान व्यवस्थितपणे कट मारून आपला गळा रेडी केलेला आहे. त्याच्यावर मी प्रेस टाकून घेणार आहे. नंतर बघू शकता अशा पद्धतीने मी ही चेन पण लावून घेतलेली आहे. बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपली चेन लावून तयार आहे. आपली चेन दिसत नाही आहे. आणि अशा पद्धतीने हा गळा पण मी रेडी केलेला आहे मागच्या साईडचा. आणि त्याच्यावर प्रेस टाकून घेतलेली आहे आणि 2 शिलाई टाकून घेतल्या. प्रेसमुळे खूप सोपं जाते मैत्रिणींनो काम. प्रेस टाकून घेतली की आपल्याला अवघड जात नाही शिवायला. दोन्ही याच्यावर मी 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहे, समोरच्या आणि मागच्या कड्यावर, म्हणजे आपल्याला तुटपै करायचं काम नाही पडणार. चला तर आता हे शोल्डर जोडून घेऊया अर्ध्या इंचावर. अशा पद्धतीने मी हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे. आणि या जे स्लीव्ज आहे त्याला मी थोडंसं पॅन्टचा जो कापड आहे त्याचं मी पायपिंग करत आहे. अशा पद्धतीने थोडीशी जाडसर. आपला कापड खूप सॉफ्ट असल्यामुळे गोल गोल गुंडाळत होता तो, त्याच्यामुळे थोडंसं भारी जात होतं ते शिवायला. आणि माझ्या मशीनचा काय प्रॉब्लेम झालेला होता, कारण ती धागा पण जास्तच तोडत होती. बहुतेक जाड कपड्यामुळेच ते मशीन जास्तच धागा तोडत होती. बघू शकता अशा पद्धतीने मी हे पायपिंग करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण फिटिंग करून घेतलेली आहे. आणि थोडंसं चुन्नट पाडून आपल्या पॅन्टला मी जॉईंट करून घेतलेलं आहे सर्व पॅन्ट. तुम्हाला जर पॅन्टची पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी शिवण्याचा व्हिडिओ नक्की टाकेल. आता अशा पद्धतीने मी आपला वरचं जो इलास्टिक आहे त्याकरिता ही पट्टी मी जोडून घेत आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज, डिझायनर ड्रेस, लहान मुलींचे फ्रॉक हे सुद्धा पाहायला मिळतील. त्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपण हे जोडून घेत आहे. आधी पूर्ण जोडून घेऊन नंतर इलास्टिक टाकू. एकदम सोप्या पद्धतीने आपला हा पॅन्ट तयार होते. आणि लहान मुलीला तर खूपच सुंदर दिसतात असे ड्रेस. तुम्ही नक्की शिवून बघा तुमच्याकडे लहान छोटी मुलगी असेल तर. चला तर हे तयार करून मी इलास्टिक याच्यामध्ये टाकून घेत आहे. आणि बघू शकता तुम्ही आपण ही वायर घेतलेली आहे अशा पद्धतीची थोडीशी जाडसर. जेव्हा आपण खालच्या साईडने पिको करतो त्याच्यामध्ये ही वायर टाकायची आहे. सुंदर असा लुक येते. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे हे. आणि त्याने घेर पण उठून दिसतो आपला खालचा, सॉफ्ट कापड असल्यामुळे. आपला हा ड्रेस रेडी झालेला आहे. त्याला मी खालून लेस लावलेली आहे. बघू शकता तुम्ही छान अशी लटकनची लेस लावलेली आहे. खूप सुंदर दिसते लेस पण. आपला हा ड्रेस रेडी झालेला आहे. मैत्रिणींनो, आपण मार्केटमध्ये गेलं तर खूप महागडे मिळतात हे ड्रेस. तुम्ही अशा पद्धतीने शिवून बघा, नक्कीच सुंदर दिसतील आपल्या मुलांना. चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ड्रेसचा लूक कसा दिसत आहे हे पण कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.